नमस्कार मित्रांनो, आर.एस. अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 6वीचा भूगोल जो की संपूर्ण प्रश्न उत्तराच्या स्वरूपामध्ये आपल्याला अभ्यासायचा आहे. आणि या भूगोलवरच्या आपण जे 3री ते 10वी पर्यंतच्या शालेय पुस्तकांवर आधारित जी प्रश्न सिरीज घेतलेली आहे, त्याच्यामध्ये आज 6वीचा भूगोल बघायचा आहे. आणि मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर जवळ-जवळ आपल्याला 78 प्रश्न या ठिकाणी कव्हर करायचे आहेत. आणि हे प्रश्न केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला पुन्हा 6वीचं भूगोल पुस्तक वाचायची गरज नाही, कारण आपण वन बाय वन प्रत्येक लाईन बाय लाईन आपण हे प्रश्न काढलेले आहेत. तर जास्त वेळ न लावता आपण प्रश्न उत्तराला सुरुवात करूया. परंतु तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर आमच्या चॅनेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत ते शेअर करा. तर मित्रांनो बघा, प्रश्न क्रमांक 1 आहे. प्रश्न क्रमांक 1 आहे, पृथ्वीवर एकूण किती अक्षवृत्ते काढता येतात? पर्याय ए आहे 181, बी आहे 182, सी आहे 183 आणि डी आहे 184. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. पृथ्वीवर एकूण 181 अक्षवृत्त काढता येतात. किंवा पृथ्वीवर एकूण किती अक्षवृत्ते आहेत तर 181 आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 2, उत्तर आणि दक्षिण गोलार्धात प्रत्येकी किती अक्षवृत्ती असतात? पर्याय ए आहे 70, बी आहे 80, सी आहे 90 आणि डी आहे 100. तर मित्रांनो, अक्षवृत्त जर एकूण 180 असतील तर दोन्ही गोलार्धामध्ये प्रत्येकी किती असणार आहेत? 90 असणार आहे. त्यानंतर बघा, 0° रेखावृत्ताला कोणत्या नावाने ओळखले जाते? पर्याय ए आहे मूळ रेखावृत्त, बी आहे कर्कवृत्त, सी आहे मकरवृत्त आणि डी आहे अक्षवृत्त. तर त्याचे योग्य उत्तर आहे मूळ रेखावृत्त. 0° रेखावृत्ताला या ठिकाणी मूळ रेखावृत्त असं संबोधलं जातं. त्यानंतर बघा, लगतच्या कोणत्याही 2 अक्षवृत्तांमधील पृथ्वी पृष्ठावरील अंतर किती किलोमीटर असते? म्हणजे लगतच्या 2 अक्षवृत्तामध्ये कितीचं अंतर असतं, किती किलोमीटरचा, असा हा प्रश्न आहे. पर्याय ए आहे 114, पर्याय बी आहे 113, सी आहे 112 आणि डी आहे 111. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 111. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 5, कोणत्या रेषेमुळे पृथ्वीचे पूर्व पश्चिम असे 2 गोलार्ध तयार झालेले आहेत? म्हणजे पूर्व आणि पश्चिम असे 2 गोलार्ध कोणत्या रेषेमुळे तयार झालेले आहेत? पर्याय ए आहे अक्षवृत्त, बी आहे रेखावृत्त, सी आहे विषुववृत्त आणि डी आहे वरीलपैकी तीनही. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, रेखावृत्तामुळे या ठिकाणी पृथ्वीचे पूर्व आणि पश्चिम गोलार्ध असा भाग पडलेला आहे. मग मित्रांनो, दक्षिण उत्तर गोलार्ध जो भाग पडलेला आहे तो कशामुळे पडलेला आहे हे तुम्ही स्वतः सर्च करायचं आहे आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 बघा, पृथ्वीवरील दोन्ही ध्रुवावर 2 रेखावृत्तामधील अंतर किती असते? पर्याय ए आहे 0°, पर्याय बी आहे 1°, पर्याय सी आहे 2° आणि पर्याय डी आहे 3°. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 0°. म्हणजे मित्रांनो, रेखावृत्तामधलं जे अंतर असते ते ध्रुवाकडे जसं आपण विश्ववृत्ताकडून ध्रुवाकडे जाऊ तसं तसं ते अंतर या ठिकाणी काय होत जातं, कमी होत जातं आणि ध्रुवावरती शेवटी ते किती असतं? 0° इतकं असतं. त्यानंतर बघा, सर्वात मोठे अक्षवृत्त किंवा बृहदवृत्त म्हणून कोणास ओळखले जाते? पर्याय ए आहे कर्कवृत्त, पर्याय बी आहे मकरवृत्त, पर्याय सी आहे रेखावृत्त आणि पर्याय डी आहे विषुववृत्त. तर सर्वात मोठे अक्षवृत्त किंवा बृहदवृत्त म्हणून ज्याला ओळखलं जातं त्याचं नाव काय आहे? विषुववृत्त. विषुववृत्तालाच या ठिकाणी काय म्हटलं जातं? सर्वात मोठं अक्षवृत्त किंवा बृहदवृत्त असं म्हटलं जातं. आता मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतोय की जरी प्रश्न एक असेल तरी त्याच्यापासून आपल्याला 3 प्रश्न तयार करायचे आहेत. म्हणजे इथं बृहदवृत्तालाच विषुववृत्त म्हणून ओळखलं जातं किंवा मोठं अक्षवृत्त म्हणून ओळखले जाते. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 8, पृथ्वीवर पूर्व पश्चिम दिशेत असलेल्या काल्पनिक आडव्या रेषांना काय म्हणतात? पर्याय ए आहे रेखावृत्त, बी आहे आंतरराष्ट्रीय वार रेषा, सी आहे अक्षवृत्त आणि डी आहे मकरवृत्त. तर याचं योग्य उत्तर आहे, ज्या आडव्या रेषा असतात त्यांना या ठिकाणी
अक्षवृत्त असं म्हणतात. आता मित्रांनो एक ट्रिक्स तुम्हाला सांगतो की अक्षवृत्त आणि रेखावृत्त. अक्षवृत्त आणि रेखावृत्त. आता अक्षवृत्ताच्या जर रेषा आपण बघितल्या, ही पृथ्वी आहे, तर ज्या आडव्या रेषा असतात त्यांना आपण काय म्हणतो, त्या ठिकाणी अक्षवृत्त म्हणतो. आणि ज्या अशा उभ्या रेषा असतात त्यांना आपण काय म्हणतो, रेखावृत्त म्हणतो. तर अक्षवृत्त आडव्या रेषा बघा, इथे नावामध्ये अ आहे, तर तिथं आडव्या रेषा, आडव्या रेषा म्हणजे इथे सुद्धा अ आहे, इथं सुद्धा अ आहे. त्याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता की अक्षवृत्त म्हणजे आडव्या रेषा, आणि मग राहिलेलं जे रेखावृत्त आहे त्याला आपण काय म्हणतो, उभ्या रेषा. तर अशा पद्धतीने हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर बघा रेखावृत्ते कशा प्रकारचे असतात. आता इथं आपण वरती या डायग्राम मध्ये बघितलेलं आहे बघा, या डायग्राम मध्ये बघितलेलं आहे या रेषेच्या कशा पद्धतीने आहे. तर पर्याय ए आहे वर्तुळाकार, बी आहे अर्धवर्तुळाकार, सी आहे बिंदू स्वरूप आणि डी आहे वरीलपैकी सर्व. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते पर्याय क्रमांक बी या ठिकाणी अर्धवर्तुळाकार आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 10. या ठिकाणी जोड्या लावाला मी मुद्दाम प्रश्न दिलेला आहे. परंतु मित्रांनो हा प्रश्न जरी जोड्या लावाला असेल तरी तुम्हाला एका वाक्यामध्ये सुद्धा प्रश्न येऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्हाला याच्या अनुषंगाने 4 प्रश्न तयार होऊ शकतात. प्रत्येकावरती एक एक जर प्रश्न पकडला तर 4 प्रश्न तयार होऊ शकतात. म्हणून मी एकाच ठिकाणी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर पर्याय काय आहे बघा, जोड्या लावायच्या आहेत. पर्याय आहे BSDC, पर्याय ए आहे ABCD, पर्याय सी आहे DACB आणि पर्याय डी आहे CA, या ठिकाणी बी पाहिजे CABD. तर 10व्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते मित्रांनो BACD आहे. म्हणजे विश्ववृत्ताचं जे अंतर आहे दोन विश्ववृत्तामधलं ते किती असतं, 111 किलोमीटर आहे. त्यानंतर बघा कर्कवृत्तावरती किती अंतर आहे, तर ते आहे 102 कर्कवृत्त किंवा मकरवृत्ताच्या दरम्यान. त्यानंतर बघा आर्क्टिक आणि अंटार्क्टिक मध्ये ती किती आहे, 0 डी म्हणजे 44 किलोमीटर आहे. आणि उत्तर दक्षिण ध्रुवावरती ते किती आहे, 0 किलोमीटर इतकं आहे. तर याचं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक ए आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 11. ध्रुवावर दिवस रात्र कालावधी किती असतो. पर्याय ए आहे 3 महिने, बी आहे 6 महिने, पर्याय सी आहे 9 महिने आणि पर्याय डी आहे 12 महिने. तर याचं योग्य उत्तर आहे ध्रुवावरती दिवस रात्रीचा जो कालावधी आहे तो 6 महिन्याचा आहे. म्हणजे 6 महिन्यानंतर त्या ठिकाणी दिवस होतो आणि 6 महिन्यानंतर मग रात्र होतो. प्रश्न क्रमांक 12. जगातील सर्वात लहान देश म्हणून कोणता देश ओळखला जातो. पर्याय ए आहे भूतान, पर्याय बी आहे दक्षिण कोरिया, पर्याय सी आहे व्हॅटिकन सिटी आणि पर्याय डी आहे कंबोडिया. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, व्हॅटिकन सिटी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 13. मूळ रेखावृत्त खालीलपैकी कोणत्या शहरातून जाते. पर्याय ए आहे दिल्ली, पर्याय बी आहे सिडनी, पर्याय डी आहे ढाका आणि पर्याय डी आहे ग्रीनिच. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, ग्रीनिच. आता हे ग्रीनिच जे आहे ते कोणत्या शहरामध्ये कोणत्या देशामध्ये आहे हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. याला स्टार करून ठेवा मित्रांनो. बऱ्याच परीक्षेत या ठिकाणी प्रश्न आलेला आहे, परंतु तुम्हाला या ठिकाणी मी फक्त ग्रीनिच सांगितलेलं आहे. तर हे जे ठिकाण आहे मूळ रेखावृत्त या ठिकाणामधून जाते, तर ते कोणत्या देशामध्ये आहे तुम्ही सांगायचं आहे. त्यानंतर बघा 66.5 उत्तर अक्षवृत्त म्हणजे डॉट डॉट होय. 66.5 उत्तर अक्षवृत्त म्हणजे डॉट डॉट होय. तर याचे पर्याय काय आहेत बघा. एक म्हणजे आर्क्टिक वृत्त, बी आहे विषुववृत्त, सी आहे अंटार्क्टिका वृत्त आणि डी आहे कर्कवृत्त. तर याचं योग्य उत्तर आहे 66.5 उत्तर अक्षवृत्ताला या ठिकाणी आपण काय म्हणतो, आर्क्टिक वृत्त म्हणतो. मग जर 66.5 उत्तरला जर आपण आर्क्टिक वृत्त म्हणत असेल तर अंटार्क्टिका वृत्त कशाला म्हणतात हे सुद्धा तुम्ही अभ्यासायचं आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 15. कोणते अक्षवृत्त पृथ्वीला 2 समान भागात विभागते. म्हणजे कोणत्या अक्षवृत्तामुळे या ठिकाणी पृथ्वीचे 2 समान भाग होतात. तर वरच्या प्रश्नांमध्ये सुद्धा तुम्हाला लक्षात आलं असेल, तरी पण इथे या ठिकाणी पर्याय बघा. पर्याय ए आहे कर्कवृत्त, बी आहे मकरवृत्त, सी आहे विषुववृत्त आणि डी आहे आर्क्टिक वृत्त. तर याचं योग्य उत्तर आहे विषुववृत्त. तर विषुववृत्तामुळे या ठिकाणी काय होतं, पृथ्वीचे 2 समान भाग होतात. म्हणजे ही आपली पृथ्वी आहे, तर जे मध्यातून जाणार असते, जे सगळ्यात मोठं अक्षवृत्त असतं त्याला आपण विषुववृत्त म्हणतो.
आणि त्याच्यामुळे पृथ्वीचे उत्तर आणि दक्षिण असे दोन समान या ठिकाणी भाग होतात. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 16. कोणत्या अक्षवृत्तापर्यंत सूर्यकिरणे लंबरूप पडतात? पर्याय ए आहे कर्कवृत्त आणि मकर वृत्त. त्यानंतर आहे आर्क्टिक वृत्त आणि अंटार्क्टिका वृत्त. पर्याय सी आहे उत्तर आणि दक्षिण ध्रुव आणि पर्याय डी आहे यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे कर्कवृत्त आणि मकर वृत्तापर्यंत या ठिकाणी सूर्यकिरणे लंबरूप पडतात आणि त्यानंतर मात्र काय होतं की ते असे तिरकस पद्धतीने या ठिकाणी सूर्यकिरणं पडतात. ही जी लंबरूप किरणं आहेत ती फक्त कर्कवृत्त आणि मकर वृत्ताच्या दरम्यान या ठिकाणी पडत असतात. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 17. जगातील सर्वात मोठ्या फिरत्या पृथ्वी गोलाचे नाव काय? पर्याय ए आहे पृथ्वी, बी आहे अर्था, सी आहे भूमाता आणि डी आहे भारतमाता. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अर्था. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 18. नकाशाची रचना ही डॉट डॉट असते. पर्याय ए आहे त्रिमितीय, पर्याय बी आहे द्विमितीय, पर्याय सी आहे वरीलपैकी दोन्ही, पर्याय डी आहे वरीलपैकी दोन्ही नाही. तर याचं योग्य उत्तर आहे की आपल्या नकाशाची जी रचना असते ती द्विमितीय असते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 19. पृथ्वीची रचना. आता वर जे तुम्हाला विचारलेलं आहे ते नकाशाची रचना विचारलेली आहे, परंतु तुम्हाला खाली 19वा प्रश्न आहे तो पृथ्वीची रचना विचारलेला आहे. आणि पृथ्वीची रचना ही कशी असते तर द्विमितीय, त्रिमितीय, वरीलपैकी दोन्ही का वरीलपैकी दोन्ही नाही. तर पृथ्वीची जी रचना असते ती या ठिकाणी त्रिमितीय असते. त्यानंतर बघा यारमत ही पृथ्वीची महाकाय प्रतिकृती कोणत्या देशात आहे? पर्याय ए आहे भारत, पर्याय बी आहे चीन, पर्याय सी आहे अमेरिका, पर्याय डी आहे ऑस्ट्रेलिया. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अमेरिका. तर मित्रांनो इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला अमेरिका हा शब्द महत्वाचा आहे, यारमत हा शब्द देखील महत्वाचा आहे आणि महाकाय या पृथ्वीची महाकाय प्रतिकृती हे सुद्धा तुम्हाला महत्वाचं आहे. जर तुम्हाला विचारलं की पृथ्वीची महाकाय प्रतिकृती तिचं नाव काय तर यारमत. त्यानंतर यारमत ही पृथ्वीची महाकाय प्रतिकृती कुठं आहे तर अमेरिकामध्ये आहे आणि अमेरिका मध्ये पृथ्वीची महाकाय प्रतिकृती आहे तिचं नाव काय आहे यारमत. अशा पद्धतीने तुम्ही फिरवून कसेही प्रश्न तयार करू शकता. म्हणून मित्रांनो हे व्हिडिओ जे आहेत ते वारंवार बघा. चांगलं वाटलं असेल तर लाईक करा आणि तुमच्या ज्या काही कमेंट आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी नक्की कळवा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 21. समुद्र सपाटीपासून जसजसे उंच जाऊ तसे हवेचे तापमान डॉट डॉट होते. पर्याय ए आहे कमी, बी आहे जास्त, पर्याय सी आहे कमी जास्त आणि पर्याय डी आहे स्थिर. तर याचं योग्य उत्तर आहे समुद्र सपाटीपासून आपण जसं वर जाऊ तसं हवेचं तापमान काय होतं कमी होतं. त्यानंतर बघा खालीलपैकी कोणते हवेचे अंग नाही? पर्याय ए आहे तापमान, बी आहे वारे, सी आहे आर्द्रता आणि डी आहे वरीलपैकी सर्व. तर या ठिकाणी मित्रांनो हे जे वरील सर्व आहेत ती काय आहेत हवेची अंगे आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 23. विश्ववृत्ताकडून इथं या ठिकाणी जर असं विश्ववृत्ताकडून पाहिजे होतं. विश्ववृत्ताकडून ध्रुवाकडे जाताना हवेचे तापमान डॉट डॉट होते. पर्याय ए आहे कमी, पर्याय बी आहे जास्त, पर्याय सी आहे कमी जास्त, पर्याय डी आहे स्थिर. तर विश्ववृत्ताकडून ध्रुवाकडे जात असताना हवेचे तापमान हे कमी होतं, म्हणजे ध्रुवावरती जे तापमान असतं ते अतिशय कमी असतं. कारण मित्रांनो जर तुम्ही अशी पृथ्वी पकडली तर या ठिकाणी ध्रुव असतो आणि सूर्याची किरणं असतात ती इथं लंबरूप पडत असतात. म्हणजे इथं जर सूर्य असेल तर या ठिकाणी सूर्याची किरणं लंबरूप पडतात आणि मग या ठिकाणी अशी तुरळक तुरळक सूर्याची किरणं पडतात आणि त्यामुळे या ठिकाणी उष्णता जास्त असते. म्हणजे अक्षवृत्ताच्या दरम्यान उष्णता जास्त असते आणि जसं आपण ध्रुवाकडे जाऊ तसं या ठिकाणी आपल्याला उष्णता कमी झाल्याचं जाणवते. म्हणून विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे जाताना या ठिकाणी हवेचे तापमान कमी होते, म्हणून ध्रुवावरती काय असतो बर्फ असतो, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर बघा जास्त वायुदाबाकडून कमी वायुदाबाकडे हवा क्षितिज समांतर दिशेत वाहू लागते त्यास काय म्हणतात? पर्याय ए आहे आर्द्रता, बी आहे तापमान, सी आहे वारे आणि डी आहे वृष्टी. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वारे. आता हे वारे वाहत असताना मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवायची की जास्त वायुदाबाकडून कमी वायुदाबाकडे ती वाहत असते आणि कशी वाहत असते तर क्षितिज समांतर दिशेत वाहत असते. म्हणजे तुम्हाला ही वाऱ्याची दिशा जी आहे ती सुद्धा माहित पाहिजे कशी जास्त वायुदाबाकडून कमी दाबाकडे आणि
कशी वाहते तर ती क्षितिज समांतर दिशेमध्ये वाहते आणि त्यालाच आपण काय म्हणतो वारा म्हणतो. त्यानंतर बघा वातावरणातील दमटपणास हवेची डॉट डॉट म्हणतात. ए आहे आर्द्रता, बी आहे वृष्टी, सी आहे वायुदाब, डी आहे वारे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आर्द्रता. त्यानंतर बघा ज्या हवेत बाष्प जास्त असते त्या हवेला काय म्हणतात? एक आहे दमट हवा, बी आहे उष्ण हवा, सी आहे कोरडी हवा आणि डी आहे शीत हवा. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए दमट हवा. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 27. खालीलपैकी कोणत्या घटकावर प्रदेशातील हवामानात विविधता आढळते? ए आहे समुद्र सानिध्य, बी आहे खंडांतर्गतता, त्यानंतर सी आहे प्राकृतिक रचना आणि डी आहे वरीलपैकी सर्व. तर हवामानात विविधता आढळण्याचं कारण मित्रांनो वरीलपैकी सर्व आहे. त्याच्यामध्ये प्राकृतिक रचना, खंडांतर्गतता आणि या ठिकाणी समुद्र सानिध्य आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 28. दिवसभराच्या कमाल व किमान तापमानातील फरकास काय म्हणतात? ए आहे तापमान बदल, बी आहे ताप कक्ष, सी आहे तापमान कक्षा आणि डी आहे तापमान फरक. तर याचं योग्य उत्तर आहे तापमान कक्षा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 29. ज्या वायूमुळे हवेतील तापमान वाढते त्या वायूला कोणत्या नावाने ओळखले जाते? पर्याय ए आहे उष्ण वायू, बी आहे दमट वायू, सी आहे हरितगृह वायू आणि डी आहे ब्लॅक वायू. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी हरितगृह वायू. प्रश्न क्रमांक 30 बघा. तापमान खालीलपैकी कोणत्या एककात मोजतात? ए आहे अंश सेल्सिअस, बी आहे अंश फॅरेनहाइट, सी आहे वरीलपैकी दोन्ही आणि डी आहे वरीलपैकी दोन्ही नाही. तर तापमान मोजत असताना मित्रांनो ते वरीलपैकी दोन्ही एककामध्ये मोजतात. एक आहे अंश सेल्सिअस आणि दुसरा आहे अंश फॅरेनहाइट. त्यानंतर बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा महासागर कोणता? पर्याय ए आहे पॅसिफिक, बी आहे अटलांटिक, सी आहे हिंदी आणि डी आहे आर्क्टिक. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पॅसिफिक. पॅसिफिक महासागर हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा आहे. त्यानंतर 32 बघा समुद्राची क्षारता कोणत्या प्रमाणात सांगितली जाते किंवा मोजली जाते? दर शेकडा, दर हजारे, दर लाख, वरीलपैकी एकही नाही. तर याचं योग्य उत्तर आहे दर हजारे. आता मित्रांनो तो दर हजारीचा जो सिम्बॉल आहे तो अशा पद्धतीने सुद्धा असले लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 33. सर्वसाधारण महासागराच्या पाण्याची क्षारता किती असते? ए आहे दर हजारे 35, बी आहे दर हजारी 36, सी आहे दर हजारी 37, डी आहे दर हजारी 38. तर याचं योग्य उत्तर आहे दर हजारी 35. जर तुम्हाला असं दिलं असेल तरी सुद्धा लक्षात ठेवायचं हे उत्तर असणार आहे दर हजारीचं चिन्ह आहे. त्यानंतर बघा मृत समुद्राची क्षारता दर हजारी किती आहे? मृत समुद्राची क्षारता दर हजारी किती आहे? पर्याय ए आहे 332, बी आहे 333, पर्याय सी आहे 334 आणि पर्याय डी आहे 335. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मृत समुद्राची क्षारता ही सर्वात जास्त असते. जर तुम्हाला सर्वात जास्त क्षारता कुणाची असते तर त्याचं उत्तर आहे मृत समुद्राची. ही गोष्ट लक्षात ठेवायची. आणि किती असते? 332 दर हजारी 332. प्रश्न क्रमांक 35 बघा खालील पैकी पर्जन्याचे उगमस्थान सांगा. पर्याय ए आहे जंगल, बी आहे नदी, सी आहे महासागर आणि डी आहे ओहोळ. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी महासागरे पर्जन्याचे उगमस्थान आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 36 बघा समुद्र किनाऱ्यावर खालीलपैकी कोणती वने आढळतात? ए आहे सागाची वने, बी आहे पानझडी वने, सी आहे माडाची वने आणि डी आहे खारफुटीची वने. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी खारफुटीची वने ही समुद्र किनाऱ्यावरती आढळतात. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 37. खारफुटी वनांना शहरांचे डॉट डॉट म्हणून ओळखले जाते. हे आहे नाक, दोन आहे हृदय, सी आहे फुफ्फुसे आणि डी आहे वरीलपैकी सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे फुफ्फुसे. तर खारफुटी वनांना शहरांचे फुफ्फुस म्हणून या ठिकाणी ओळखले जाते. त्यानंतर बघा पृथ्वीचा सुमारे किती टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे? ए आहे 70.80%, बी आहे 80.90%, सी आहे 90.95% आणि डी आहे 95.96%. आता मित्रांनो पर्यायामध्ये जर असे पर्याय असतील तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 70.80%. परंतु पर्यायामध्ये जर का 71% पर्याय असेल तर तो 71% पर्याय आपल्याला लिहायचा आहे. कारण आपण ढोबळ मानाने 70.80% म्हणजेच किती लिहितो
तर 71% या ठिकाणी लिहितो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 39 पाऱ्याचा गोठणबिंदू किती आहे? ए आहे 39°C, बी आहे 40°C, सी आहे 41°C आणि डी आहे 42°C. तर याचं योग्य उत्तर आहे पाऱ्याचा गोठणबिंदू 39°C आहे. त्यानंतर अल्कोहोलचा गोठणबिंदू किती आहे बघा. प्रश्न क्रमांक 40 अल्कोहोलचा गोठणबिंदू पर्याय ए आहे 130, पर्याय बी आहे 140, पर्याय सी आहे 150 आणि पर्याय डी आहे 160. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 130. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 41 तापमापकात खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा वापर होतो? आता वरचे 2 प्रश्न बघितले असतील तर तुमच्या लक्षात आलं असेल. ए आहे पारा, बी आहे अल्कोहोल, सी आहे वरीलपैकी दोन्ही आणि डी आहे वरीलपैकी दोन्ही नाही. तर याचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी दोन्ही. म्हणजे तापमापकामध्ये पारा असतो आणि अल्कोहोल सुद्धा असतं. त्यानंतर बघा समुद्र काठावरती खालीलपैकी कोणती वने आढळतात? आता वरती सुद्धा हा प्रश्न झालेला आहे, परंतु तरी सुद्धा आपण दुसऱ्यांदा हा प्रश्न का घेतलेला आहे ते बघा. समुद्र काठावरती खालीलपैकी कोणती वने आढळतात? ही आहे तिवरी, बी आहे खारफुटी आणि सी आहे सुंदरी आणि डी पर्याय आहे वरीलपैकी सर्व. तर याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. म्हणजे तुमच्या पर्यायामध्ये जर तिवरी आलं तर तिवर लिहायचं, खारफुटी आलं तर खारफुटी लिहायचं आणि सुंदरी आलं तर सुंदरी या ठिकाणी लिहायचं आणि तिन्ही जरी आले तर तिन्ही लिहायचं. त्यानंतर बघा खडकांचे मुख्य प्रकार किती कोणते? तर पर्याय ए आहे आग्नेयजन्य खडक, बी आहे गाळाचे खडक आणि सी आहे रूपांतरित खडक, डी आहे वरीलपैकी सर्व. तर खडकाचे मुख्य प्रकार 3 आहेत. ते 3 कोणकोणते आहेत? ए आहे आग्नेय खडक, बी आहे गाळाचे खडक आणि सी आहे रूपांतरित खडक. म्हणजे याचं योग्य उत्तर आहे डी वरीलपैकी सर्व. त्यानंतर ज्वालामुखीच्या उद्रेकादरम्यान भूपृष्ठाखाली शिलारस आणि भूपृष्ठावर लावारस थंड होऊन कोणता खडक तयार होतो? पर्याय ए आहे अग्निजन्य खडक, बी आहे स्तरित खडक, सी आहे रूपांतरित खडक आणि डी आहे वरीलपैकी एकही नाही. तर याचं योग्य उत्तर आहे अग्निजन्य खडक. म्हणजे ज्वालामुखीच्या दरम्यान भूपृष्ठाखाली शिलारस. एक गोष्ट लक्षात ठेवा, भूपृष्ठाखाली काय असतो? शिलारस असतो आणि भूपृष्ठाच्या वर जो असतो त्याला आपण लावारस म्हणतो. म्हणजे या छोट्या छोट्या शब्दांवरती मित्रांनो तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. याच्यावरती प्रश्न बनवू शकतात. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 45 मूळ खडक म्हणून खालीलपैकी कोणत्या खडकास ओळखले जाते? ए आहे अग्निजन्य खडक, बी आहे रूपांतरित खडक, सी आहे स्तरित खडक, डी आहे वरीलपैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे अग्निजन्य खडक. अग्निजन्य खडकालाच मूळ खडक या नावाने ओळखले जाते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 46 खालीलपैकी कोणत्या खडकात जीवाश्म आढळतात? पर्याय ए आहे अग्निजन्य खडक, बी आहे गाळाचे खडक, सी आहे रूपांतरित खडक, डी आहे वरीलपैकी सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी गाळाचे खडक. गाळाच्या खडकामध्ये या ठिकाणी जीवाश्म आढळतात. जीवाश्म म्हणजे वनस्पती आणि प्राण्यांचे अवशेष या ठिकाणी त्याच्यामध्ये असतात. तर ते कोणत्या खडकामध्ये आढळतात? गाळाचे खडक. त्यानंतर बघा कोणत्या खडकामध्ये बेसॉल्ट हा प्रमुख खडक असतो? ए आहे अग्निजन्य खडक, बी आहे रूपांतरित खडक, सी आहे स्तरित खडक आणि डी आहे वरीलपैकी सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अग्निज खडकामध्ये बेसॉल्ट हा प्रमुख घटक असतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 48 महाराष्ट्र पठार व सह्याद्री पठार कोणत्या खडकाने बनले आहे? ए आहे अग्निजन्य खडक, बी आहे रूपांतरित खडक, सी आहे स्तरित खडक, डी आहे यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र पठार आणि सह्याद्री हे या ठिकाणी अग्निजन्य खडकापासून बनलेलं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 49 खालीलपैकी कोणता अग्निजन्य खडक पाण्यावरती तरंगतो? पर्याय ए आहे खामीस, बी आहे प्युमिस, सी आहे कमिस आणि डी आहे रोमिस. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी प्युमिस हा जो खडक आहे तो पाण्यावरती तरंगतो आणि तो कोणत्या प्रकारातला आहे? अग्निजन्य खडक या प्रकारामधला आहे. त्यानंतर बघा खालीलपैकी कोणता खडक गाळाचा खडक नाही? ए आहे चून खडक, बी आहे प्रवाळ, सी आहे पंकाश्म किंवा सेल आणि डी आहे वरीलपैकी सर्व. तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर आहे ते पर्याय क्रमांक डी आहे की चून खडक, प्रवाळ आणि पंकाश्म त्यालाच आपण सेल असं म्हणतो. तर हे कसले खडक आहेत? या ठिकाणी गाळाचे खडक आहेत. त्यानंतर बघा दिल्लीच्या लाल किल्ल्यासाठी लागणारा खडक राजस्थानमधील कोणत्या ठिकाणाहून आणलेला आहे? पर्याय ए आहे
जयपूर. त्यानंतर बघा बी आहे उदयपूर, सी आहे संबळपूर आणि डी आहे वरीलपैकी सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. जयपूर राजस्थानमधून काय केलेलं आहे या ठिकाणी लाल किल्ल्यासाठी लागणारा जो खडक आहे तो राजस्थानमधून जयपूर या ठिकाणाहून आणलेला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 52. खालीलपैकी कोणता खडक रूपांतरित खडक नाही? पर्याय ए आहे नीस, पर्याय बी आहे क्वार्टजाईट, पर्याय सी आहे स्लेट आणि पर्याय डी आहे वरीलपैकी सर्व आहेत. तर हे जे दिलेले प्रकार आहेत नीस, क्वार्टजाईट, स्लेट हे सर्वच्या सर्व कसले आहेत? रूपांतरित खडक आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 53 बघा. आग्रा येथील ताजमहाल कोणत्या खडकाने बांधला आहे? पर्याय ए आहे नीस, बी आहे हिरा, सी आहे स्लेट आणि डी आहे संगमरवर. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी संगमरवर या दगडापासून काय केलेलं आहे आग्र्याचा ताजमहाल बांधलेला आहे. आता मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या की संगमरवरने जो ताजमहाल बांधलेला आहे तो कोणत्या ठिकाणी आहे? तर आग्रा या ठिकाणी आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न तयार करता आले पाहिजे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 54. अभ्यास आग्र्यासाठी लागणारा रूपांतरित खडक राजस्थानमधील कोणत्या ठिकाणाहून आणण्यात आलेला आहे? पर्याय ए आहे उदयपूर, बी आहे जयपूर, सी आहे संबळपूर आणि डी आहे मकराना. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. म्हणजे मित्रांनो बघा की ताजमहालसाठी लागणारा जो संगमरवर आहे तो आणलेला आहे मकरानाहून. दोन्ही राजस्थानमधूनच आणलेला आहे. परंतु हा ताजमहालसाठी लागणारा मकराना या ठिकाणावरून आणलेला आहे आणि जो लाल किल्ल्यासाठी लागणार आहे तो मात्र कुठून आणलेला आहे? जयपूर या ठिकाणावरून आणलेला आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 55. संपूर्ण नदीपात्राचे तट संगमरवराने बनलेले भेडाघाट हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? बघा भेडाघाट ही एक गळई आहे. गळई तिचा जो तट आहे तो पूर्णपणे संगमरवराने म्हणजे तुम्ही जर हे नदीचं असं पात्र आहे आणि या नदीच्या पात्रातून जर तुम्ही बोट घेऊन जर प्रवास करायला लागला तर तुम्हाला या ठिकाणी जे नदीपात्राचे जे खडक आहेत ते खडक तुम्हाला संपूर्ण कशा पद्धतीने दिसतील? तर संगमरवरी दिसतील. तर हे कोणत्या ठिकाणी आहे? तर हे आहे मध्य प्रदेशामध्ये. प्रश्न क्रमांक 56 बघा. ग्रॅनाइट खडक महाराष्ट्राच्या कोणत्या भागात आढळतो? ए आहे पूर्व भाग, बी आहे दक्षिण कोकण, सी आहे वरीलपैकी दोन्ही आणि डी आहे वरीलपैकी दोन्ही नाही. तर मित्रांनो ग्रॅनाइट हा जो खडक आहे तो वरीलपैकी दोन्ही म्हणजे महाराष्ट्राच्या पूर्व भागामध्ये सुद्धा आढळतो आणि दक्षिण कोकणामध्ये सुद्धा या ठिकाणी तो आढळतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 57 बघा. महाराष्ट्रातील कोकण प्रदेशात कोणता खडक आढळतो? ए आहे कडप्पा, बी आहे जांबा, सी आहे संगमरवर आणि डी आहे वरीलपैकी एकही नाही. तर महाराष्ट्राच्या कोकण प्रदेशामध्ये या ठिकाणी जांबा खडक आढळतो. आता तुम्हाला जांबा खडक कुठं आढळतो? कोकण प्रदेशामध्ये आढळतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 58. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात जांबा खडक आढळतो? ए आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग, बी आहे पुणे सोलापूर, सी आहे जालना हिंगोली आणि डी आहे नाशिक नंदुरबार. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए रत्नागिरी सिंधुदुर्ग हे कोकणामधले जिल्हे आहेत आणि त्या ठिकाणी जांबा खडक आढळतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 59. पृथ्वीवर उपलब्ध पाण्यापैकी किती टक्के पाणी सर्व सजीव वापरू शकतात? पर्याय ए आहे 0.02%, 0.02%, त्यानंतर 0.003%, त्यानंतर आहे 0.004% आणि पर्याय डी आहे 0.005%. तर याचे योग्य जे उत्तर आहे मित्रांनो 59चं ते आहे 0.003% एवढं पाणी सजीव या ठिकाणी वापरू शकतात म्हणजे ते पाणी पिण्यायोग्य आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 60 बघा. खालीलपैकी कोणती ऊर्जा पारंपरिक ऊर्जा नाही? पर्याय ए आहे लाकूड, बी आहे कोळसा, सी आहे खनिज तेल आणि डी आहे पाणी. तर याचं योग्य उत्तर आहे पाणी. म्हणजे पाणी हे कसं आहे? अपारंपरिक ऊर्जा आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 61. खालीलपैकी कोणती ऊर्जा अपारंपरिक ऊर्जा नाही? तर याच्यामध्ये बघा ए आहे सौर, बी आहे पवन ऊर्जा, सी आहे पाणी आणि डी आहे खनिज तेल. तर आत्ताच आपण वरती बघितले की खनिज तेल ही कसली ऊर्जा आहे? या ठिकाणी पारंपरिक ऊर्जा आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 62. कोळशापासून खालीलपैकी कोणती ऊर्जा निर्माण केली जाते? ए आहे औष्णिक विद्युत, बी आहे अणुविद्युत, सी आहे पवन विद्युत आणि डी आहे वरीलपैकी सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक ए औष्णिक विद्युत.
त्यानंतर प्रश्न क्रमांक 63 बघा, खालीलपैकी काळे सोने म्हणून कशास ओळखले जाते? पर्याय ए आहे कोळसा, बी आहे खनिज तेल, सी आहे लाकूड आणि डी आहे अणू. तर याचं योग्य उत्तर आहे काळे सोने म्हणून या ठिकाणी खनिज तेलास ओळखले जाते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 64, अणुऊर्जामध्ये खालीलपैकी कोणत्या खनिजांचा उपयोग केला जातो? ए आहे थोरियम, बी आहे युरेनियम, सी आहे वरीलपैकी दोन्ही, डी आहे वरीलपैकी दोन्ही नाही. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वरीलपैकी दोन्ही. म्हणजे अणुऊर्जामध्ये थोरियम आणि युरेनियमचा वापर केला जातो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 65, भाकरा नांगल जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? पर्याय ए आहे राजस्थान, बी आहे पंजाब, सी आहे महाराष्ट्र, डी आहे गुजरात. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पंजाब या ठिकाणी भाकरा नांगल जलविद्युत प्रकल्प आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 66, कोयना जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? पर्याय ए आहे महाराष्ट्र, बी आहे गुजरात, सी आहे पश्चिम बंगाल, सी आहे डी आहे तामिळनाडू. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए महाराष्ट्र. आता या कोयना जलाशयाबद्दल सांगायचं झालं तर मित्रांनो त्याला शिवसागर जलाशय किंवा त्याला शिवाजी सागर जलाशय असं सुद्धा म्हणलं जातं. शिवसागर किंवा शिवाजी सागर असं म्हटलं जातं. आणि दुसरी गोष्ट की हा प्रकल्प जो आहे तो सातारा या ठिकाणी आहे आणि हा कोयना नदीवरती आहे. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. एवढं आपल्याला महत्वाचं आहे. वाटल्यास इथे तुम्ही स्टार करून ठेवा. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 67, आधुनिक तंत्राच्या साहाय्याने वीज निर्मिती केंद्रापासून किती किलोमीटर पर्यंत अंतरापर्यंत विजेचे वहन कोणत्याही गळतीशिवाय होऊ शकते? या ठिकाणी वहन असं पाहिजे बघा, वहन म्हणजे वीज गळती न होता किती किलोमीटर पर्यंत आपण या विजेचं वहन करू शकतो? या आहे 800 किमी, बी आहे 900 किलोमीटर, सी आहे 1000 किलोमीटर आणि डी आहे 1200 किलोमीटर. तर याचं योग्य उत्तर आहे 800 किलोमीटर पर्यंत आपण वीज सहजरित्या वाहून नेऊ शकतो कोणतीही गळती न होता. परंतु 800 किलोमीटरच्या वरती जर का न्यायची झाली तर गळती होण्याची शक्यता असते. त्यानंतर बघा 1 किलो युरेनियम पासून मिळणारी वीज ही डॉट डॉट टन कोळसा जाळून निर्माण होणाऱ्या विजे एवढी असते. तर पर्याय आहे 10,000, बी आहे 20,000, सी आहे 30,000 आणि डी आहे 40,000. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 10,000. म्हणजे 1 किलो युरेनियम आणि 10,000 टन ऊर्जा ही काय असते? समान असते. त्यानंतर बघा 69 क्रमांकाचा प्रश्न काय आहे? पवन ऊर्जा निर्मिती करण्यासाठी वाऱ्याचा वेग ताशी किती किलोमीटर असावा लागतो? पर्याय ए आहे 20 ते 30 किलोमीटर, पर्याय बी आहे 30 ते 40, पर्याय सी आहे 40 ते 50 आणि पर्याय डी आहे 50 ते 60. तर याचं योग्य उत्तर आहे ताशी 40 ते 50 किलोमीटर जर वाऱ्याचा वेग असेल तर त्या ठिकाणी पवन ऊर्जा निर्माण होऊ शकते. प्रश्न क्रमांक 70 आहे, साक्री हा सौर विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? ए आहे कोल्हापूर, बी आहे सोलापूर, डी आहे नंदुरबार, सी आहे नंदुरबार आणि डी आहे जालना. तर याचं योग्य उत्तर आहे या ठिकाणी नंदुरबार. नंदुरबारमध्ये हा साक्री सौर विद्युत प्रकल्प आहे. त्यानंतर बघा 71वा प्रश्न, चरक सोलर पार्क खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? हे आहे गुजरात, बी आहे मध्य प्रदेश, सी आहे महाराष्ट्र आणि डी आहे कर्नाटक. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, गुजरातमध्ये या ठिकाणी हा चरक सोलर पार्क आहे. त्यानंतर बघा वेल्सपन एनर्जी प्रोजेक्ट खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? ए आहे महाराष्ट्र, बी आहे छत्तीसगड, सी आहे तेलंगणा, डी आहे मध्य प्रदेश. तर या ठिकाणी महाराष्ट्र हे याचं उत्तर आहे. त्यानंतर बघा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी गरम पाण्याचे झरे नाहीत? या आहे उनपदेव, सी आहे वज्रेश्वरी, सी आहे मणीकरण आणि डी आहे अष्टा. याचं योग्य उत्तर आहे अष्टा या ठिकाणी गरम पाण्याचे झरे नाहीत. तर हे जे दिलेलं आहे याच्यापैकी हे जे दोन आहेत ते महाराष्ट्रामधले आहेत, महाराष्ट्र, आणि हे जे आहे ते या ठिकाणी हिमाचल प्रदेशमध्ये आहे. आता वज्रेश्वरी आहे ठाण्यामध्ये आहे. उनपदेव सुनपदेव या ठिकाणी कुठं आहे ते मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. परंतु मित्रांनो हा स्टार करा,
या ठिकाणी तुम्हाला गरम पाण्याचे झरे माहीत असणं आवश्यक आहे आणि या शालेय पुस्तकातला असल्यामुळं प्रश्न विचारले तर यावरतीच विचारले जाणार. उनपदेव, सुनपदेव, त्यानंतर वज्रेश्वरी, मणिकर्ण वगैरे ह्या गोष्टी तुमच्या शालेय पुस्तकात असल्यामुळं याच्यावरती प्रश्न या ठिकाणी बनणार आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 74. पृथ्वीच्या अंतर्भागातील तापमान प्रत्येक डॉट डॉट मीटरला 1 अंश सेल्सिअसने वाढते. पर्याय ए आहे 30 अंश, पर्याय बी आहे 31 मीटर, पर्याय सी आहे 32 मीटर आणि पर्याय सी आहे 33 मीटर. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 32 मीटर. म्हणजे अंतर्भागातलं जे तापमान आहे तर ते प्रत्येक 32 मीटरला या ठिकाणी 1 अंश वाढत असतं. त्यानंतर बघा निसर्गावर आधारित व्यवसायाला काय म्हणतात? प्राथमिक व्यवसाय, द्वितीयक व्यवसाय, तृतीयक व्यवसाय आणि चतुर्थक व्यवसाय. तर डायरेक्ट निसर्गावरती आधारित असतो त्याला आपण प्राथमिक व्यवसाय असं म्हणतो. त्यानंतर बघा प्राथमिक व्यवसायावर प्रक्रिया करून तयार केलेल्या उद्योगाला कोणता व्यवसाय म्हणून ओळखले जाते? ए आहे द्वितीय व्यवसाय, बी आहे तृतीय व्यवसाय, सी आहे चतुर्थक व्यवसाय आणि डी आहे यापैकी नाही. तर प्राथमिक व्यवसायावरती प्रक्रिया केलेल्या उद्योगाला आपण काय म्हणतो? द्वितीयक व्यवसाय म्हणतो. त्यानंतर बघा प्राथमिक आणि द्वितीयक व्यवसायाला पूरक सेवा देणाऱ्या व्यवसायाला आपण काय म्हणतो? तर पर्याय ए आहे तृतीयक व्यवसाय, बी आहे चतुर्थक व्यवसाय, सी आहे पंचक व्यवसाय आणि डी आहे यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे तृतीयक व्यवसाय. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट शेवटचा प्रश्न, कोणत्या व्यवसायात व्यक्तीकडे विशेष प्रावीण्य लागते? ए आहे प्राथमिक व्यवसाय, बी आहे द्वितीयक व्यवसाय, सी आहे तृतीयक व्यवसाय आणि डी आहे चतुर्थक व्यवसाय. तर मित्रांनो चतुर्थक व्यवसाय जो आहे याच्यामध्ये व्यक्तींच्याकडे विशेष असं प्रावीण्य लागतं. म्हणजे उच्च आणि बौद्धिक क्षेत्रातल्या व्यक्ती यांचा समावेश या चतुर्थक क्षेत्रामध्ये किंवा चतुर्थक व्यवसायामध्ये असतो. तर मित्रांनो अशा पद्धतीने 6वीचं पुस्तक जे आहे भूगोलचं ते कंप्लीट झालेलं आहे. आता आपल्याला 6वीचा इतिहास बघायचा आहे. मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला खरंच चांगला वाटत असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि तुमचं मत जे आहे व्हिडिओच्या संदर्भामध्ये ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा. चॅनलचे नोटिफिकेशन येण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा आणि खाली हाईपचं जे बटन आहे त्या हाईपच्या बटनावरती क्लिक करा. धन्यवाद.